Hello students, welcome in virtual classroom, Standard 12th Subject English. इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे व्हिडिओ सिरीज लेक्चर नंबर 4 मध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्लिश या विषयाच्या सरावाकरिता जे कृती प्रश्न तयार केलेले आहेत त्या कृती प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत. Today's lesson is lesson number 4, Big Data, Big Insights, and the selected passage for the activity questions is, so a huge amount of data is collected to speed and reliability in delivery. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत परिच्छेद पेज नंबर 36 व 37 या दोन पेजेसवर दिलेला आहे. हा परिच्छेद आपण जरूर एकदा काळजीपूर्वक वाचावा, जेणेकरून विचारलेल्या कृती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतील. चला तर अभ्यासूया ॲक्टिव्हिटी क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये परिच्छेदावर आधारित 6 कृती प्रश्न असणार आहेत आणि त्यांचा क्रम जो आहे तो ठरलेला क्रम आहे. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली माहिती जरूर वाचा, जेणेकरून तुम्हाला त्या परिच्छेदावरील आधारित प्रश्नांबद्दल अधिक माहिती चांगल्या प्रकारे मिळू शकेल. सो लेट्स स्टार्ट विथ ॲक्टिव्हिटी नंबर 1. ॲक्टिव्हिटी नंबर 1 आहे, अरेंज द गिवन सेंटेन्सेस इन द ऑर्डर टू समराइज द एक्स्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू प्रॉपर ऑकरन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण दिलेल्या प्रश्नाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रस्तुत परिच्छेदातील माहिती संक्षिप्तपणे योग्य क्रमाने येण्यासाठी पुढे दिलेली विधाने पुन्हा लिहा. म्हणजेच तुम्हाला या विधानांचा योग्य क्रम जो आहे तो लावायचा आहे. सो लेट्स रीड ऑल द 4 सेंटेन्सेस फर्स्ट. 4ही वाक्य एकदा वाचून घेऊया. सेंटेन्स नंबर 1, बिग डेटा इम्प्रूव्ड द लॉजिस्टिक्स सर्व्हिसेस. सेकंड सेंटेन्स, every online activity is stored in big data. Third sentence, big data is comprehensible due to big data analytics. And fourth sentence is, the industries gained advantages from the big data. आता या वाक्यांचा योग्य क्रम कसा असू शकेल बघूया. सेंटेन्स नंबर 2 will be the first sentence. Every online activity is stored in big data. At start of the passage, it is mentioned that billion or trillion of data from various sources or people. Next sentence will be sentence number 3. Big data is comprehensible due to big data analytics. All these data is comprehensible only due to big data. Next sentence will be sentence number 4. The industries gained advantages from the big data. Industries are analyzing big data for their advantages. And the last sentence will be first one, which is given as big data improved the logistics services. In last paragraph, it is mentioned that example of location tracking is given. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केले तर तुम्हाला उत्तरांचा योग्य क्रम 2, 3, 4 आणि 1 असा दिसेल आणि त्यामुळे उत्तरे लिहिताना तुम्ही देखील दिलेल्या वाक्याचा योग्य क्रमांक लिहून वाक्यांचा क्रम योग्य पद्धतीने लिहिणे अपेक्षित आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. Activity question number 2. Big data analytics play a vital role. Justify. या ठिकाणी तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे आणि दिलेला प्रश्न आहे, बिग डेटा म्हणजेच माहिती साठा विश्लेषण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ते कसे बघूया. बिग डेटा analytics is used to give insights that were previously incomprehensible.
Big data analytics is the complex process of examining large and varied data sets. Big data to uncover information such as hidden patterns, unknown correlations, market trends, and customer preferences. Activity question number 3. Big data is a great challenge to the present computing technologies. Explain. प्रश्न क्रमांक 3 आहे. सद्य परिस्थितीमध्ये संगणकीय तंत्रज्ञानामध्ये बिग डेटा म्हणजेच प्रचंड माहितीचा साठा एक मोठे आव्हान आहे. स्पष्टीकरण करा. बघूया याचे उत्तर. बिग डेटा can be petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people. This data is all from different sources, for example, web, sales, customer contact center, social media, mobile data, and so on. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity, and value. Big data correlate all these data and draw a definite conclusion which is inevitable to survive in today's competitive market. Activity question number 4, which is based on personal response. स्वमतावर आधारित असलेला कृती प्रश्न क्रमांक 4. We tend to refer to certain features of the product or services before orders. Give reasons for such conduct. म्हणजेच आपण कोणत्याही ऑर्डर देण्यापूर्वी वस्तू किंवा सेवा यांची ठराविक वैशिष्ट्ये जी आहेत त्यांचा विचार करतो. मग हे असे का केले जाते याबद्दलची काही कारणे लिहा. बघूया ती कारणे काय असू शकतात. अ प्रोडक्ट इज द आयटम ऑर सर्व्हिस ऑफर्ड फॉर सेल. मोबाईल इज अ प्रोडक्ट अँड इट्स आफ्टर सेल्स ऑर रिपेअर इज अ सर्व्हिस. ट्रॅव्हलिंग, हॉटेल, amusement park is also service. When we choose a product, we will see what feature it is offering and at what price. It should be a branded and quality product. The after sales service cost or its maintenance cost should be minimum. After buying the product, it should function in intended manner. We think all these features or services before purchasing any product. Activity question number 5. Language study. First sentence. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. Choose correct alternative to use after plus ing. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करत वाक्य पुन्हा लिहायचे आहे. लेट्स रीड ऑल दी 4 सेंटेन्सेस. 4ही वाक्य जी आहेत ते आपण एकदा वाचूया. फर्स्ट सेंटेन्स. आफ्टर यू हॅव ऑर्डरिंग समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. सेकंड सेंटेन्स. आफ्टर ऑर्डरिंग समथिंग ऑनलाईन, you can track the location of the goods in transit. Sentence number 3. After you have ordered something, you are tracking the location of your goods in transit. And fourth sentence. After ordering something online, you can tracking the location of your goods in transit. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर अतिशय व्यवस्थितपणे बघू शकत असाल की ग्रीन कलरमध्ये दिलेले वाक्य जे आहे ते योग्य पर्यायाचे असलेले वाक्य आहे. योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 2 की जो आहे आफ्टर ऑर्डरिंग समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ द गुड्स इन ट्रान्झिट. सब क्वेश्चन नंबर 2. बिग डेटा एनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. Choose correct alternative
टू चेंज द सेंटेन्स ॲज नेगेटिव्ह सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचे नकारार्थी रूप असलेले वाक्य तुम्हाला या ठिकाणी निवडून लिहायचे आहे. लेट्स रीड ऑल दी 4 sentences. First sentence, big data analytics is not the complex process. Second sentence, big data analytics is not a compound process. Sentence number 3, big data analytics is not an easy process. And sentence number 4, big data analytics is not the simple process. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या उत्तरासाठीचा नकारार्थी वाक्य असलेला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 की जो आहे बिग डेटा ॲनालिटिक्स इज नॉट द सिम्पल प्रोसेस. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 6 विच इज बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दार्थांवर आधारित असलेला कृती प्रश्न. पिक आउट द अँटॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. विद्यार्थी मित्रांनो, अँटॉनिम्स म्हणजे अपोजिट्स किंवा विरुद्धार्थी शब्द. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या शब्दांसाठी असलेले विरुद्धार्थी शब्द परिच्छेदामधून शोधून लिहिणे अपेक्षित आहे. लेट्स रीड ऑल दी 4 वर्ड्स. या ठिकाणी दिलेले शब्द वाचूया. फर्स्ट, ए अंडरस्टेबल, बी हाईड, सी अवेलेबल, डी सिमिलर. सो अंडरस्टँडेबल मीन्स इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजेच अंडरस्टँडेबलचा विरुद्धार्थी शब्द आहे इनकॉम्प्रिहेन्सिबल. हाईड अनकवर, अवेलेबल क्लोज्ड और हिडन, अँड फॉर सिमिलर द आन्सर विल बी डिफरंट और व्हेरिएड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये कृती प्रश्नांचा सराव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढील व्हिडिओ सिरीजच्या लेक्चरमध्ये नवीन कृती प्रश्नांसहित. तोपर्यंत गुड लक अँड हॅपी लर्निंग. थँक्यू.